सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये. ओ अगं बाई दाखवायचंय सगळं, तू थोडस थांब ना. हा तुझंच आहे, दाखवते मी, थोडस थांब तू. तर आज आहे बघा ते 15 ऑगस्ट. तर आपला देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष पूर्ण झाले सोनू? 79. आणि किती लागलं? 80 व. हा तर आज आपल्याला स्वातंत्र्य होऊन म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष पूर्ण झाली आणि 80 वर्ष लागलं. तर सोनू सकाळी शाळेतून आला बघा जाऊन छान, आणि म्हटलं आज एवढं मोठं आपल्यासाठी दिवस आहे तर आपण समूला छान असं तयार करू. माझ्या समूसाठी हो हो आजकाल काहीतरी व्हिडिओ मध्ये हिचं जर दाखवायचं म्हणलं तर पहिले मला हिचंच ऐकून घ्यावं लागतं. काय अगं दाखवते का मग समू, मी दाखवते. दाखवायचं नाही, घालून दे म्हणते ती. अगं घालायचं समू तुला थोडं आज तुला दाखव, आपण तिकडे बघ ना. अगं बघ ना. तर समूचं सगळ्यात अगोदर मी दाखवते तुम्हाला छान अशा बांगड्या. तर ह्या बांगड्या मी तिला घेतल्या होत्या बघा ते जत्रामध्ये. तर अशा सुंदर बघा तिरंगी कलरच्या बांगड्या आणलेल्या आहे मी समूसाठी. त्या मी तिला आज घालणार आहे बघा. अगं दी नाही ना समू, थोडस थांब ना करायच्या, असं नको करू ना. एकदा आज तुला दाखवू नंतर मी तुला घालते. तर अशा तिरंगा कलरचा सेट तयार करते मी आणि नंतर ह्या बांगड्या घालते. तर कशा वाटल्या सांगा समूच्या बांगड्या? हो मला माहिती तू सांगून टाकशील, तुला नाही देत मी त्या बांगड्या. झाकून ती आली त्या तिला वाटतं मम्मी या साईडनी ठेवते की त्या साईडनी ठेवते, नुसतं बघत राहते बघा. आणि सोनूनी तिच्यासाठी हा व्हाईट कलरचा बेल्ट आणलेला आहे बघा. हा पण लावायचा आहे तुला. हा छान असा बेल्ट आहे ह्या ड्रेसवर लावायला. आणि मागच्या वर्षी आम्ही तिचा फोटोशूट केला होता तेव्हा ती खूप छोटी होती, तर तेव्हा हातातले बेल्ट आणलेले होते तिला. तेव्हा तिला बांगड्या येत नव्हत्या. हे बघा. ओ हो ना, हा इंडिया नाव आहे त्याच्यावर अशी. आणि हा सुंदर असा हार आहे बघा, बिलकुल टोचत नाही, सॉफ्ट आहे एकदम. तर हा हार पण तिला मी घालणार आहे. आणि हा तिचा मागच्या वर्षीचा फ्रॉक आहे. अरे कशात गुतला? तर हा सुंदर असा फ्रॉक आहे बघा तिचा. आता ती तयार होईल. हो तिला किती गडबड झाली बघ ना सोन्या तयार व्हायची. आणि हे तिचे सॉक्स आहे. तिचे सॉक्स आहे. तर छान आम्ही समूला तयार करणार आहे आणि नंतर छान अशी तिचे झाडाजवळ याच्या जवळ आम्हाला 2-4 फोटो काढून घ्यायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपली समू कशी दिसती. तर इथं चला. तर अशी दिसते बघा ताई आपली समू मेकअप केल्याच्या नंतर. आणि तिचे फोटो काढण्यासाठी आम्ही माझ्या चुलत सासूच्या शेतात आलेलो आहे. तर इथं काढू आपण तिचे फोटो. तर अशी दिसते बघा आपली समूताई. छान असा मेकअप केला तिचा मी आणि शेतामध्ये आणलेले तिला फोटो काढायला. मस्त फोटो काढले बघा, दाखवते समोर तिचे कसे कसे फोटो काढलेले इथं. पण बिलकुल हसतच नाहीये ती, माती खेळणं चालू आहे. ती झेंडा बिलकुल पकडत नाही. पकड ना समू, आपण फोटो काढू ना. हा इकडे बघ, माझ्याकडे बघ. बरं तू चल 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 माझ्याकडचं. तर भुईमुगाच्या शेतामध्ये आणलेले बघा तिला आम्ही फोटो काढायला. उभा राहून काढे, उभा राहून काय असं उभं राहा. हा बाई असू दर असं. एक आंब्याच्या झाडाखाली घे आता. बर चला समोर तिकडे बघ. असे सुंदर सुंदर फोटो काढले बघा मी माझ्या स्वामिनीचे. मागच्या वर्षी मी तिचा फोटोशूट केला होता तेव्हा लेकरू असं मस्त शांत पडलेलं होतं खाली. यावेळेस बघा छान अशी चालायला लागली आणि तिला ड्रेस पण खूप छान आला. मागच्या वेळेस खूप मोठा झाला होता तर झोपूनच तिचे फोटो काढले होते. यावेळेस मस्त शेतात नेलं, झाडं वगैरे आमचे तिथं नेलं. तर छान पोज दिल्या तिने, जास्त काही परेशान केलं नाही. आणि कसं राहतं लहानपणीची आठवण, शेवटी लहानपणीची आठवण राहते. लहानपणी असे फोटो वगैरे काढून ठेवले की माणूस नंतर बघतं. आणि पहिले नव्हतं असं सुविधा, पण आता आहे. तर मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. आणि वेळात वेळ काढून मी माझ्या स्वामिनीचा असा सुंदर फोटोशूट केला बघा ताई. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तर म्हणजे 200 रुपयाचा आणला होता आम्ही मागच्या वर्षी हा ड्रेस तिला. आणि सोनूनी पण बेल्ट आणला होता. तर सगळं साहित्य पण खूप सुंदर होतं, त्याच्यामुळे छान कॉम्बिनेशन जमून गेलं. झाडाचं हिरवं बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर तिची स्माईल, असे खूप खूप छान छान मी आता हे सगळे फोटोचे धुवून काढून बघा शेतातले याच्यातले खूप छान काढू दिले तिने फोटो.
तर असं आहे बघा ताई. शेतामध्ये पण चक्कर मारणं झाली ताईंच्या आणि तिचे फोटो पण झाले. तर तिचे फोटो वगैरे काढल्यावर मी तुम्हाला समोर दाखवणार आहे की मी प्लॉटिंगची ॲड करायला गेलेले होते. तर संभाजीनगरला वाळूज MIDC मध्ये. तर तिथं कोणत्या ताई आपल्याला भेटल्या. तर वाळूज MIDC मध्ये मी दुसऱ्यांदा गेले होते बघा प्लॉटिंगची ॲड करायला. ते मागच्या वेळेस गेले होते तेव्हा एकटीच गेले होते, समू घरी ठेवलेली होती. पण ह्यावेळेस मी समूला सोबत घेऊन गेले होते कारण की मला खूप वेळ होणार होता आणि घरून निघायलाच मला 2 वाजले होते. तर सोनूचे पप्पा, मी आणि स्वामीनी आम्ही तिघं गेलो होतो. तिला मी मम्मीकडे सोडणार होते, म्हणजे कसं शिवांशी पण असते सोबत तिच्या आणि आई असल्यावर टेन्शन नाही राहत मला. तर तिला छान तयार वगैरे करून नेला आम्ही. आणि इकडं बघा सोनूज पप्पा, मी आणि स्वामीनी. तर भाड्यानी गाडी केलेली होती आपण. सोनूज पप्पाला औषधाचे कॉल चालू राहतात त्याच्यामुळं काही जमत नाही गाडी चालवणं, आपली गाडी नेलेली नव्हती. तर मग नंतर पोहोचलो आम्ही प्लॉटिंगवर. तर हे आहे बघा ड्रोन पण भाड्याने नेलेलं होतं आपण. आजूबाजूचा परिसर कसा डेव्हलप झालेला आहे हे आपण फक्त ड्रोननीच दाखवू शकतो. आपल्याकडे एवढं उंचावर आपण शूटिंग घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची शूटिंग घेतली बघा ड्रोननी, दिसत असेल तुम्हाला. आणि मग नंतर मला माझ्या मैत्रिणी भेटल्या. तर बघा, तर हे बघा आत्ताच आपण ॲड शूट केली बघा ताई इथं. आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे. या नेहमी मला आल्यावर इथं भेटता. मी कितव्यांदा आले आता इथं? सेकंड टाइम. तर दुसऱ्यांदा आले बघा. मागच्या वेळेस पण आपण यांची ॲड केली होती आणि यावेळेस पण परत केली. तर छान आहे बघा इथं प्लॉटिंग. मला पण वाटतं ताई एखादा प्लॉट घ्यावा इथं. घेऊन टाका म्हणजे आम्हाला रोज भेटते. तर छान आहे बघा, असं मस्त निसर्गरम्य वातावरण येतं. आणि समूह आहे मम्मीकडं. उशीर पण झालेला आहे खूप, संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले असं नाही ना. आता आम्हाला निघायचं आईच्या घरी. तर ताईला भेटून खरंच खूप आनंद झाला. आणि त्या एवढ्या म्हणजे मला बघितल्यावर त्यांना एवढा आनंद होतो. एखाद्या बहिणीला आईला भेटल्यावर कसा होतो तसा. तर खरंच छान वाटतं. खरंच छान वाटतं. आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. छान वाटलं. तर माझी व्हिडिओ बघत जा. सोनूची मम्मी म्हणून सर्च करायचं यूट्यूबला. तर ते चॅनल त्याच्यावर तुमचं व्हिडिओ येऊन जाईल आज. ठीक आहे, चला. त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या, ॲड वगैरे काढून घेतली. आणि माझा झाला होता जायचा टाईम, उशीर होत होता खूप. पण सगळ्यांना माझ्यासोबत काढायची होती फोटो. सगळ्या छोट्या मुली, मुलं, ताई सगळ्या बघा, बघू शकता किती गर्दी केली होती त्यांनी. सगळ्या आल्या होत्या माझ्यासोबत फोटो काढायला. तर मला खरंच छान वाटत होतं बघा. खूप आनंदी होते सगळेजण. आणि इथं शेजारीच राहता बघा. आणि खरंच खूप डेव्हलप आहे बघा तो एरिया. म्हणजे सिटी पण आहे, शेत पण आहे, दोन्ही वातावरण आपल्याला, आपण दोन्ही जगू शकतो. मी जिथं उभा आहे तिथं शेत आहे बघा. पाठीमागं तुम्हाला ऊसाचं दिसत असेल, त्याच्या बाजूलाच रस्ता आहे. आणि छान वगैरे मोठ्या बिल्डिंग वगैरे झालेल्या आहे. तर माझं वाटलं होतं मला की आपण इथे एक प्लॉट घेऊन टाकायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट म्हणून. पण बघू आता आपली परिस्थिती सुधारली तर आपण नक्की एखादा प्लॉट तिथं घेऊ. तर छान आहे. ह्या ड्युट्या वगैरे करता बघा ताई. 8-9 घंटे ड्युटी असते त्यांची, नंतर घरीच थांबता. तर अशा सगळ्या मैत्रिणी मला तिथं भेटल्या आणि खरंच छान वाटलं मला त्यांना भेटून. तर आजचा ब्लॉग आपला छोटाच होता बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करा. आणि माझे ब्लॉग कुठं चुकत असेल तर नक्की सांगा. बोर होत असेल नक्की सांगा. कारण की काय होतं, माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं शूटिंग घेऊन मी कशा तरी जोडून टाकत असते. मला एवढं सोनूज बाप्पासारखं प्रॉपर व्हिडिओ टाकता येत नाही. पण तरी तुम्ही माझे व्हिडिओ बघता, छान यूज येतं आणि मला दर महिन्यात तुमच्यामुळं 2 पैसे पेमेंट येते. तर तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या याला लाईक कमेंट करतात. तर असं आहे बघा ते. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट करा. तर फोटो काढायचं काम काही आवडत नव्हतं बघा ते. एक एक जण चालूच होतं. तर शेतात नेऊन फोटो वगैरे काढले बघा समूचे. असे सुंदर दिसत होते समू आणि फोटो पण छान काढू दिले. तर आजचा व्हिडिओ आपला छोटाच होता. तर कसे वाटले समूचे फोटो तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय. आता आपली समू रोजच्या ब्लॉगमध्ये बाय म्हणते बघा ताई. आहे ना समू? बाय. हो काय म्हणतो? हा म्हणतो का? बाय म्हणतो. दादा होता बरं का तिच्या पाठीमागं. कोण आहे ग? बकरी आहे ती. अरे बकरी समू. तर चला.